रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मराठी झांगडगुत्ता या आपल्या मराठी भाषेतील अस्सल गावरान भाषेतील यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण ह्या घटनेत चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा क्राईमच्या घटना, गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडतात ते आपण आपल्या भाषेत सांगत असतो. तर आजची घटना आणलेली आहे ती आहे यवतमाळ जिल्ह्यातील. घटनेला घडून तसा 1 महिना झाला आहे, पण अजून तपास चालू होता, त्याच्यामुळे आत्ता व्हिडिओ बनवत आहोत. तर ही घटना आहे एका शिक्षकी जो पेशा असतो, म्हणजे जो नोकरीचा असते, त्यांच्यात कसा आणि कशा प्रकारे आजच्या काळात काळिमा फासण्यात येतो हे आपण ह्या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी या घटनेला आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यवतमाळमध्ये एक कपल राहत होतं, प्रेमयुगुल, म्हणजे त्यांचं प्रेमविवाह झाला होता आणि लग्नाला 3 वर्ष झालं होतं. मुलीचं नाव होतं रेश्मा आणि तिच्या नवऱ्याचं नाव होतं योगेश. दोघेही शिक्षक होते. शिक्षक योगेश हा ज्या शाळेत रेश्मा हा शिकवायला होती त्या शाळेत दोघं पण एकाच शाळेत शिकवाय होती, पण रेश्मा ही त्या शाळेची मुख्याध्यापिका होती आणि योगेश हा त्या शाळेत असिस्टंट टीचर होता. आता ही दोघं जी शिकवायला होती ती होती माध्यमिक स्वरूपाची शाळा, म्हणजे 10वीपर्यंत, आणि ही रेश्मा ज्या विद्यार्थ्यांना शिकवायची तो होता 10वीचा वर्ग. आता यांच्या लग्नात अगोदर यांची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ. रेश्मा आणि योगेश यांचा हा घरच्यांच्या विरोधात जाऊन केलेला प्रेमविवाह होता. सुरुवातीला व्यवस्थित सगळं चाललेलं असताना त्यांच्या संसारात अचानक मिठाचा खडा पडला आणि त्यांच्यात वादविवाद होऊ लागले. नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या घरात होत्यात तसेच तिच्या पण घरात वादविवाद होऊ लागले. आता पुरुष तिला सांभाळून घेत होता, कारण या रेश्माच्या डोक्यात गेली होती मुख्याध्यापिका पदाची हवा. शाळेतसुद्धा जेव्हा ती मुख्याध्यापिका झाली तेव्हापासून सगळ्यांबरोबर जरा अशी ॲरोगंटमध्ये ती वागत होती आणि इकडेसुद्धा घरातसुद्धा तिचा तोच रुबाब असायचा. त्याच्यामुळे हा योगेश तिला कंटाळला होता, पण आता स्वभावाला औषध नाही याप्रमाणे तो तिला सांभाळत होता. आता एके दिवशी काय झालं, रेश्मा ही शाळेत शिकवत असताना तिच्या शाळेतल्या एका उंच पोरा, तिच्याशी गोड बोलणारा एक मुलगा 10वीच्या वर्गात शिकत होता आणि तो तिला खूप आवडायचा. आता रेश्माचं तसं तर या वयात काही मुलं आवडणं हे काही विशेष नव्हतं. ती जवानीच्या उच्च शिखरावर होती आणि शक्यतो या वयात मुलं आवडतात, म्हणजे घरी नवरा असूनही मुलं आवडतात, म्हणजे नक्कीच हा झांगडगुत्त्याचा इफेक्ट असतो. आणि हेच तिला व्हायला लागलं होतं. घरी नवरा पाहिजे ते सुख देत नव्हती. इकडे शाळेत तिचा रुबाब वाढला होता. तिच्या हाताखाली बरेचसे शिक्षक होते आणि बरेचसे मुलं तिला आदरातिथ्य देत होती. हीच डोक्यात तिच्या हवा गेली होती. त्याच्यामुळे तिला एक नवीन परपुरुष, नव्या दामाचा परपुरुष पाहिजे होता. तर आता ही 10वीच्या वर्गातला एक उंच पोरा, चांगला गोड बोलणारा आणि तिच्या पुढं करणारा एक मुलगा तिला आवडू लागला. हळूहळू ती त्या मुलांबरोबर, आता कसं शिक्षकांना मार्गदर्शन करणं, एखाद्याला प्रेरणा देणं हे शिक्षकांचं काम होतं. सुरुवातीला सगळ्यांनी त्यांच्या नात्याकडे ह्या दृष्टिकोनातून पाहिलं, पण जेव्हा हे योगेशच्या लक्षात आलं तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तरी योगेश तिला वेळोवेळी सावध करत होता, पण योगेशचं ती काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती आणि हळूहळू त्यांचं नातं फोनवर बोलण्यात, दिवसभर चॅटिंग करण्यात इथपर्यंत गेलं. कधीकधी सुट्टीच्या दिवशी ती त्या मुलाबरोबर दिवसभर फोनवर बोलायची, चॅटिंग करायची. हे योगेशला पटत नव्हतं, पण योगेश करणार काय. त्याने बराचसा तिला वेळा सावध करायचा प्रयत्न केला, पण त्याची बायको रेश्मा काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. आणि मग एके दिवशी हे सारखंच, आता मग त्या गोष्टीवरून त्यांच्या दोघा नवरा बायकोंमध्ये सारखेच वादविवाद होऊ लागले आणि त्याच्यामुळं रेश्माच्या डोक्यात तिचा नवरा योगेश बसला. हा माझा नवरा सारखाच माझ्या प्रत्येक कामात अडथळा आणतो, मला मनात जगून देत नाही, याचा ती विचार करू लागली. मग याचा कार्यक्रम करायचा असं तिने ठरवलं. एक दिवशी तिने तिच्या नवऱ्याला बनाना सूप बनवून दिलं आणि त्या बनाना सूपमध्ये टाकलं विष आणि तो प्याल्यानंतर आता योगेशच्या मनात काय ध्यानीमनी नव्हतं आपल्याला बायको अशा पद्धतीने मारेल म्हणून. तो आपला निस्वार्थ मनाने ते बनाना सूप प्याला
आणि काहीच वेळात त्याचा तिथंच अंत झाला. आता त्या दिवशी शाळेला सुट्टी होती. तिने त्या मुलाला फोन करून आणि त्याच्या 2 मित्रांना बोलून घेतले घरी आणि आपल्याला सरांना एका शाळेतल्या शेजारी असलेल्या दवाखान्यात घेऊन जायचे असं तिने त्यांना सांगितलं खोटं बोलून. मग त्या मुलांनी आणि यांनी त्यांना एका गाडीत बसवलं आणि ती तिथेच एक 10-20 किलोमीटरवर असलेल्या जंगलाच्या दिशेने चालली. आता तेव्हा वेळ होती संध्याकाळी 6ची. तिथे जासपर्यंत चांगला अंधार पडला होता आणि ती एका जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर तिथे त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला आणि त्याच्यावर पेट्रोल डिझेल ओतून तो मृतदेह पेटवून दिला. आता मात्र ती मुलं घाबरली होती. त्यांना हे काय ते समजत नव्हतं. त्यांचं वय तरी किती, 16 वर्षाचे. पण या मॅडमने असं का केलं की त्याच्यामुळे त्यांच्या मनात भीती वाटली. पण तिने त्या मुलांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं की हे सर आपले मृत्युमुखी पडलेले आहे, त्यांच्या घरी करण्यासारखं कोणी नाही, म्हणून हे काम आपणच करायचे. पण ती बोलता बोलता एक शब्द म्हणून गेली, हे आपलं गुपित आहे, हे कोणाला सांगू नका. हेच वाक्य त्या मुलांच्या मनावर भिडलं आणि दुसऱ्या दिवसापासून जणू काय झालंच नाही. सर कुठे गेलेत हे कोणाला सांगू नका हे पण तिने सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी आपलं काय जणू काय घडलंच नाही याच्यात ती सगळी शाळेमध्ये आली. आता दुसऱ्या दिवशी तिथंच एका जंगलामध्ये जे मेंढ्या चारतात त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलिसांना कळविण्यात आले आणि पोलिसांनी जळालेल्या मृतदेहाचा पंचनामा केला. तर त्याचा मृतदेह पूर्णपणे जळाला होता, अर्धवट होता. तर त्याच्यात आता शोधण्यासारखं काहीच नव्हतं. पण त्याचं एक बटन होतं. त्या बटनाच्या आधारे आणि फॉरेन्सिक सायन्सच्या आधारे तो मृतदेह हा तिथल्या शाळेतल्या योगेशचा शिक्षक योगेशचा असलेला पोलिसांनी माहिती काढली. मग माहिती काढल्यानंतर पोलिसांनी तिच्या बायकोकडे आणि तिच्या थोडं आसपासच्या लोकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना तिच्या बायकोचं कॉल हिस्ट्री म्हणजे जो मृत्यू पाडल्यानंतर ज्या दिवशी तो मृत्यू झाला त्या दिवशी तिने ह्या 3 मुलांना कॉल केले होते. तर हे कॉल हिस्ट्रीवरून पोलिसांनी त्या 3 मुलांना बोलावून घेतले. तर ती मुले प्रचंड घाबरली होती. तर पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खरे सांगितले. मग अशा प्रकारे त्या महिलेला अटक करण्यात आली. तर सांगायचा उद्देश हा की हे शिक्षक आपण आपल्या भागात एक सन्मानाने आदराने जगणारं एक व्यक्तिमत्व म्हणून पाहत असतो आणि हळूहळू या शिक्षकी पेशाला अशा महिलांमुळे किंवा यांच्या अशा कृतीमुळे एक काळिमा फासली जाते. हे चुकीचं आहे. समाजात हा एक चुकीचा संदेश जात आहे. शिक्षिकेने तरी याच्या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिला होता. शिक्षिकेने स्वतःच्याच वर्गातील एका मुलाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्या शिक्षिकेला तिची एवढी सवय झाली की शिक्षिका त्याला सोडायला तयार नव्हती. घरच्यांनी, शाळेच्या व्यवस्थापकांनी, पोलिसांनी त्या महिलेला दम देऊन सुद्धा ती तिच्या नोकराच्या मार्फत त्या मुलाबरोबर संपर्क ठेवत होती आणि त्याला लॉजवर बोलून त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचा प्रयत्न करत होती. त्याच्यामुळे काय होतं, ही 10वीतली मुलं असतात, 12वीतली मुलं असतात, त्यांचं काय वय हे कृती करण्याचं नाही, पण ही एक वेगळ्या मानसिक दडपणाखाली जगतात आणि शेवट यांचा वाईट होतो. तर ही घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.